नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, बालपणीचा काळ सुखाचा असं आपण म्हणतो. आता बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं तर बालपणी त्यासाठी खेळलं तर पाहिजे. तुम्हाला खेळ आठवणीत तर पाहिजेत. मोठेपणी जे आपण म्हणतो माणूस की आपण सगळे तर म्हणतो की बालपणीचा काळ सुखाचा. मग काळ सुखाचा कुणासाठी? जो खरोखर लहानपणी खूप खेळलेला आहे, खेळाचा आनंद त्यांनी लुटला आहे, आनंद घेतला आहे, उपभोगला आहे, असाच मनुष्य म्हणू शकतो. अलीकडे खरंच मुलांच्या वाट्याला, लहान मुलांच्या वाट्याला म्हणजे साधारण 5 वयापासून त्या 15 वर्षापर्यंत हे बालवय आपण म्हणू. मग त्या वयातले मुलांच्या वाट्याला खेळ येतात का? खेळणं येतं का? खेळणं, बागडणं, त्यामधून आनंद घेणं, त्यात पडणं असतं, रडणं असतं, उड्या मारणं असतं, सगळं असतं. त्यात खो खो असेल, कबड्डी असेल, पकडापकडी असेल, लपाछपी असेल, रगोरी असेल, आबाधुबी असेल, असे खेळ असतील. पण या खेळाच्या माध्यमातून जे मन निरोगी राहतं, एक प्रकारचा व्यायाम होतो. तुमच्या शरीराला व्यायाम मिळतोच, पण मनाला व्यायाम मिळतो. शरीर निरोगी राहतं, सशक्त बनतो, पण शरीरासोबत मनही तुमचं निरोगी आणि सशक्त होण्याची गरज असते. त्यामुळे मूल बुद्धिमान, कुशाग्र, हुशार, अभ्यासू बनण्याची इच्छा असेल तर त्याला शिक्षक आणि पालक दोघांनी भरपूर खेळून दिलं पाहिजे. की परवा एक माझा मित्र त्याच्या मुलाला शाळेत घेऊन चालला होता. वाजले होते 9:30 आणि 10ची शाळा आहे. त्याला म्हटलं आता याला शाळेत घेऊन जातो. नाही, 10ची शाळा आहे, अर्धा तासासाठी नेऊन काय करू? तर म्हटलं अरे मैदान आहे, कशासाठी आहे? नाही, तिथं नेलं तर मुलं खेळतात. अरे खेळलं पाहिजे मुलांनी. उत्तर किती हास्यास्पद आहे की मुलांनी खेळलं पाहिजे. शाळेची मैदानात मुलांचा खेळण्याचा किलबिलाट, तो आवाज आला पाहिजे, किलबिलाट ऐकू आला पाहिजे, कानी पडला पाहिजे. मुलांनी शाळा भरण्यापूर्वी मुलांचे खेळ दिसले पाहिजेत. मुलं त्या मैदान भरून गेलं पाहिजे. मुलांच्या खेळण्याने मैदान भरून गेलं असलं पाहिजे. मुलांनी भरपूर खेळलं पाहिजे, तर तो आनंद नाही. तर ही मुलं कशी म्हणतील बालपणीचा काळ सुखाचा, मोठेपणी त्यांच्या कसं म्हणतील? म्हणू शकणार नाही आहेत, कारण त्यांच्या वाट्याला खेळ येतच नाही आहेत. मुलांनी खेळायला नको का? तर कारण काय देतात की एक गणवेश. अरे एक गणवेश जर आहे तर दुसरा गणवेश शिवायचा. आणि शाळा तरी एक गणवेश देते कशी? 7 दिवस मुलं, आठवड्याचे 7 वार, मग 7 दिवस एकच गणवेश घालणार का? पाऊस आला, भिजली मुलं, दुसऱ्या दिवशी तसा भिजलेला घालायचा का? खेळताना पडली मुलं, धूळ लागली, काय लागलं, धूळ उडते, असाच मळीला ड्रेस घालायचा का? कपडे घालायचे का? तर नाही. ह्याचे उत्तर काय? 2 गणवेश मिळाले पाहिजे. तुम्ही एक तर शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगा, व्यवस्थापनाला सांगा, किंवा बाहेर कपडे मिळत आहेत, दोन्ही गोष्टी आहेत, पण त्यासाठी मुलांनी खेळायचं नाही. हे उत्तर किती हास्यास्पद आहे. मुलांचं बालपण तुम्ही हिरावून घेऊ नका. त्यांना बालपणीचा त्यांचा एक बालविश्व आहे. त्या बालपणीचा, बालविश्वाचा, त्या भावनांचा त्यांना आनंद घेऊ द्या, उपभोग घेऊ द्या. घरी आल्यावर त्यांच्यावर श्लोक पाठ करण्याचे, पाठांतराचे संस्कार, आणि मैदानात त्यांनी खेळलं पाहिजे. खेळाचे संस्कार होणं हे गरजेचं आहे. मुलांनी खूप खेळलं पाहिजे. शाळेच्या हल्लीकडे मैदानं अशी का उघडी दिसतात? नुसती अशी मैदानं, शुकशुकाटे मैदान का दिसतो? आम्ही लहान असताना, शाळेत असताना, मुलं शाळेत शाळा 10ची असल्या आम्ही 9ला घरून निघायचो आणि 1 तास मैदानात खेळायचो. सगळे खेळ खेळायचो. त्या सीझनप्रमाणे आमचे खेळ, ऋतुमानाप्रमाणे आमचे खेळ असायचे. हिवाळा असला की आमचा आबाधुबी असायची, रगोरी असायची. पावसाळा असला की आमचं कबड्डी असायचा. त्यानंतर विविध खेळ आम्ही खेळायचो. गोट्याने पण खेळायचो. सगळे खेळ मी शाळेमध्ये असताना पण आणि शाळेतून बाहेर घरी आल्यानंतर पण. क्रिकेट असायचं, उन्हाळ्यामध्ये क्रिकेट असायचा. पण आमचे शाळेच्या मैदान, शाळा भरण्यापूर्वी मैदान आमच्या खेळ्यांनी भरून गेलेलं असायचं. एक 5-5, 6-6 मुलं आम्ही, प्रत्येकाचे गट असायचे, आम्ही खेळत असायचो. आणि घरी आल्यावर तर माझे आजोबा आम्हाला भरपूर खेळून द्यायचे. काळोख पडायच्या आधी घरी यावं, काळोख पडताना घरी आलं पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता. आजोबा माझे मुळात खूप एक विद्वानग्रस्त होते, अभ्यासू होते. त्यांना अभ्यासाची, शिक्षणाची खूप आवड होती. परंतु हे असताना मुलाने खेळलं पाहिजे प्रथम. आणि कशासाठी? तर मन निरोगी राहतं, मन आनंदी राहतं, अधिक उत्साहात मूल अभ्यास करतो, त्याचं पाठांतरही चांगलं होतं. कळत नकळत तो शरीरावर तसा परिणाम होत असतो, मेंदूवर. त्यामुळे आम्ही मुलं शाळेतून आलो
5 वाजता की आम्ही आमच्या घरासमोरच्या चौकामध्ये, गांधी चौकामध्ये खेळत असू. भरपूर आम्ही मुलं असू. अख्खा चौक मुलांनी भरून जायचं. मग आबाधुबी, लगोरी, मग क्रिकेट, त्या ऋतुमाप्रमाणे आम्ही खेळ खेळत असू. अगदी गोटेही खेळत असू. पण तो मी खेळत होतो आणि काळोख पडला की आजोबा आम्हाला हाक मारायचे. मग घरात मात्र घरी जावं लागायचं. मग आजोबांसमोर मग आम्हाला आजोबा संस्कृत श्लोक पाठ करायला लावायचे, पाठांतर. मग शाळेतला अभ्यास, वाचन असेल, लिखाण असेल, गृहपाठ असेल, अशा गोष्टी. पण तत्पूर्वी आजोबांचं म्हणणं असायचं की तुम्ही भरपूर खेळलं पाहिजे. त्यामुळे शाळेतही आम्ही 1 तास अगोदर जात असू आणि खेळत असू. त्याही काळात अनेकांचे तर पूर्वी गरिबी खूप होती. आता तेवढी गरिबी सुदैवाने राहिलेली नाही. तेव्हा तर एकच कपडे असायचे, एकच ड्रेस असायचा अनेकांचा. तर तरी मुलं खेळत असत. एकच ड्रेस होते मुलांचे, तरी मुलं खेळत असत, भरपूर खेळत असत. तर हा जो संस्कार आहे खेळण्याचा, खेळाचा, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. माणसाचं शरीर जसं निरोगी राहिलं पाहिजे तसंच मन निरोगी राहिलं पाहिजे. आणि शिक्षण जे आहे, गांधीजींच्या मते शिक्षण काय होतं? तर मन, बुद्धी, मन, मनगट आणि बुद्धीचा विकास. गांधीजींच्या स्वप्नातला भारत जो आहे, ते गांधीजींच्या स्वप्नातल्या संकल्पनेचं शिक्षण, शिक्षण पद्धती. तशी त्यांनी वर्ध्याला शाळा काढली होती. तर गांधीजींचं मुख्य ब्रीदवाक्य होतं की मन, मनगट आणि बुद्धीचा विकास म्हणजे शिक्षण. मन आणि मनगट यांचा विकास कसा होईल? तो या खेळातून होणार आहे. कारण खेळामधून नकळत व्यायाम होणार आहे. आता मुलांना, लहान मुलांना आपण 5 वर्ष 10 वर्ष मुलं व्यायाम दररोज करा म्हटलं करणार नाहीत मुलं, पण त्याचं ते न ऐकण्याचं वय असतं. तर त्यामध्येच खेळी मुलं भरपूर, त्यांचं नकळत व्यायाम होतो. हे सगळ्या त्या ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळे खेळ असावे. ते शाळेत ते सुरुवातीला शिकवले जावेत. पण तसे खेळ मुलं खेळली, त्यांचं मन आणि मनगट हे निरोगी होणार आहे, मजबूत होणार आहे, बळकट होणार आहे. आणि बुद्धी, नकळत बुद्धीचाही विकास होतो. कारण मुलं जशी खेळतील तसं त्यांचा मेंदूही हळूहळू प्रगल्भ परिपक्व होत जातो. ते मेंदूला चालना मिळते आणि ती त्यांच्या बुद्धीसाठी कामाला येते. म्हणजे त्यांचं पाठांतर, अभ्यास, परिपाठ दररोजचा, त्यातही त्यांचा विकास होतो. तर खेळण्यामुळे उत्साह वाढतो, मन निरोगी बनतो. त्यामुळे आपण जे म्हणतो राकट देशा, कणखर देशा, मुलं जर ही जी आपली मुलं आहेत, म्हणजे ती भावी पिढी आहे, ती जर राकटबंदी नाही, चिवडबंदी नाही, कणखरबंदी नाही, तर मग राकट देशा आपण कसं म्हणणार? कणखर देशा आपण कसं म्हणणार? कसं बनणार? तर ही पिढीच आपली जर अशक्त बनली तर मग राकट देशा, कणखर देश आपला होणार कसा? किंवा देश राकट आणि कणखर आपल्याला ठेवायचा असेल, आहे तसा ठेवायचा असेल, तर आजची जी लहान पिढी आहे, लहान मुलं आहे, त्याला आपण भरपूर खेळून दिलं पाहिजे. त्यांना खेळून दिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने मन, त्यांचं बुद्धी ही निरोगी होईल. मन, मनगट आणि बुद्धी यांचा विकास खऱ्या अर्थाने होईल. तेव्हा शाळेची मैदानं जी आहेत, ती शाळेची मैदानं मुलांच्या खेळण्यानी भारलेली आणि भरलेली असली पाहिजे. तिथं मुलांचा किलबिलाट, मुलांची कुजबूज, मुलांचा आवाज, गोंगाट हा ऐकून आलाच पाहिजे. मग ती शाळा भरेपर्यंत असेल, मधली सुट्टी असेल, 10 मिनिटे सुट्टी असेल, शाळा सुटल्यावर मुलं घरी जातात आणि घरी खेळतात. परंतु शाळा भरण्यापूर्वी असेल आणि मधल्या सुट्टीत असेल, मुलांनी खेळलं पाहिजे. त्याशिवाय मुलांची मनगट मजबूत होणार नाही. आणि साने गुरुजींच्या स्वप्नातला जो भारत आहे, तो जो आपण म्हणतो, गुरुजी स्वतः एक शिक्षक होते. तर त्यांची शिक्षणाची व्याख्या हीच होती. गांधीजींनी सांगितलेली व्याख्या ती गुरुजींची व्याख्या होती की मनाचा विकास, बुद्धीचा विकास, त्याप्रमाणे आपल्या शरीराचा विकास. म्हणजेच मन निरोगी राहायचं असेल आणि सशक्त व्हायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर मुलांनी खेळलंच पाहिजे. तरच त्यांचा खऱ्या अर्थाने मोठेपणी जे म्हणतील मुलं मोठी झाल्यानंतर की बालपणीचा काळ सुखाचा, आनंद घेतला असेल तर ते असं म्हणतील. त्यांना तुम्ही खेळूच दिलं नसेल, अशी नाजूक ठेवायचं असेल. मुलांना बघा, बागेतलं फूल आणि कुंडीतलं फूल यात फरक असतो. ते तुमच्या मुलांना कुंडीतलं फूल ठेवू नका, कुंडीतल्या फुलासारखी नाजूक ठेवू नका, अशक्त ठेवू नका, कोमलतेने ठेवू नका. कुंडीतलं फूल काही तजेलदार दिसतं का, टवटवीत दिसतं का? नाही. तेवढ्या टवटवीत मग आपण त्याच्यावर पाणी मारतो. त्या जबरदस्ती आपण फ्रीजमध्ये ठेवतो, जबरदस्ती त्याला आपण तसं ठेवतो.
टवटवीत ठेवतो आपण त्याला, परंतु तसंच बागेतलं फुलाचं नाही आहे. म्हणजे जमिनीतनं उगवतं फूल तसं त्याचं नाही. त्यात एक जिवंतपणा असतो, सजीवत्व असतो, टवटवीतपणा असतो, तजेलदारपणा असतो, जिवंतपणा असतो. मग तेच फूल आपल्याला आवडतं. त्यामुळे मुलं नाजूक व्हायची असतील, नाजूक ठेवायची असतील तर पालकांनी त्यांना खेळून देऊ नये. पण तशी मुलं राहून चालेल का? नाही राहून चालणार. त्यामुळे मुलांना मोकळीक दिली पाहिजे, मुलांनी भरपूर खेळलं पाहिजे, त्यांना तशी मोकळीक दिली पाहिजे. ती शाळांनी आणि पालकांनी, या दोघांवरही जबाबदारी आहे. उद्याचा भारत आम्हाला घडवायचा असेल आणि आम्ही तर स्वप्न असं बघत असू, हम होंगे कामयाब, तर मुळामध्ये ही मुलं घडली तरच. तर उद्याचा भारत आपण म्हणतो, मग ही मुलं उद्या मोठी होणार आहेत. मग त्यांना थोडं मोकळीक द्यावी लागेल, त्यांना भरपूर खेळून द्यावं लागेल आणि त्या खेळण्याने त्यांची मनं ही निरोगी बनणार आहेत, सशक्त बनणार आहेत, बळकट बनणार आहेत, राकट आणि कणखर बनणार आहेत आणि चिवळ बनणार आहेत. मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं? पूर्वीची शाळेची मैदाने, आताही शाळेची मैदानं आपण भरपूर खेळत असू, मुलं तेवढी आता खेळतात का? शाळेची मैदानं शुकशुकाट का वाटतो, का दिसतो? मैदानं शांत मोकळी का दिसतात? ह्याच्यावर पालकांनी, शिक्षकांनी सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. मंडळी, आपल्या यावर काय मत आहे? आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.